कोणी विकेट घेईल त्याला 500 रुपयाचं तब्बल बक्षीस आलेलं आहे. तोडीस तोड असे खेळाडू दोन्ही संघांमध्ये भरलेले. या आधीची मॅच देखील आपण पाहिली, जबरदस्त पाहायला मिळाली. देवांश मल्हार 11 संघाच्या विरोधात साईराज एंटरप्राइजेस अशी बिग तगडी लढत. साईराज एंटरप्राइजेस संघाची पहिल्यांदा गोलंदाजी आहे आणि त्यांच्या विरोधात देवांश मल्हार संघाची आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते. डावं आणि उजवं कॉम्बिनेशन मैदानामध्ये रणजित बऱ्याच दिवसानंतर या खेळाडूला मी पाहतोय खेळपट्टीवरती आता खेळ करताना. आणि गोलंदाज राजा हुकेरे या गोलंदाजावरती पहिल्या चेंडूवरती वार करण्याचा प्रयत्न केला. या आधीच्या मॅच मध्ये बऱ्याचशा फलंदाजांनी त्याला गार केलं, पण इथे देखील तीच परिस्थिती. रणजितला त्यांना परतीचा प्रवास घडवला. काय म्हणाल सर? खूपच सुरेख असा फटका होता, परंतु जास्त उंची गेली. एलिव्हेशन्स हवं तेवढी ताकद मिळाली नाही. खूपच हवेत आणि उत्कृष्ट झेल पकडला गेलाय. निश्चित सर, पुरेपूर बॅटच्या मधोमध हा चेंडू आला नाही, त्यामुळे या चेंडूला उंची जास्त गाठण्यात आली आणि हा चेंडू मैदानाच्या बाहेर थोडासा अपुरा ठरला आणि ते झेल टिपला गेला. रणजित नावाचं वादळ पहिल्याच चेंडूवरती शांत केलं गेलं. नेक्स्ट बॅटर बघा, विनंती आहे की आपण लगेच तयार राहत जा. पंच सांगतात तिकडे टाइम अलर्ट झालेला आहे. जर वेळेचं उल्लंघन झालं तर पेनल्टी तुम्हाला दिली जाईल. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय जितेश. जितेशला आता सुनीलची साथ द्यावी लागणार. दोन्ही संघांमध्ये जर विचार केला तर संघर्षमय सामना होणार, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. पण संघर्ष जर करायचा असेल तर देवांश मल्हार 11 या संघाला कमीत कमी मी तर म्हणेल 50+ धावा स्कोअर कार्डवरती नोंद करणं गरजेचं आहे. जसं जसं उत्तर रात्र होत जाते तस तसं वातावरण शांत होते. हवा सुद्धा ब्लो होत नाहीये, त्यामुळे धावा या हव्यात अशा होत नाहीत. वेगवान चेंडू, गोलंदाजाचं इन ऍक्शन आपण सर पाहिली तर शॉर्ट रनअप आहे असं वाटतही नाही. एवढ्या वेगानं हा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाईल. यष्टिरक्षकाला देखील आपण पाहतोय लॉंग यष्टिरक्षण तो करतोय, म्हणजे वेगावरती सातत्यानं हा गोलंदाज स्वार होताना. पुन्हा एकदा त्याच वेगावरती सातत्यानं ऑफ स्टंपच्या लाईन धरून टाकण्याचा प्रयत्न या गोलंदाजाचा राहिला. म्हणजे असं वाटतंय की दीर्घ अनुभव या गोलंदाजाच्या पाठीशी आणि बराच व्यावसायिक क्रिकेट हा खेळताना आपल्याला पाहायला मिळत असावा. हा खेळाडू लेदर सुद्धा खूप खेळलेला आहे. बघा तुम्ही त्याचा खांद्याचा पूर्णपणे वापर करतोय आणि फलंदाजाला कळतही नाहीये की चेंडूचा वेग काय. तो पूर्णपणे वेगानेच बीट करतोय त्या फलंदाजाला. यावेळेस आता ऑफस्टंपच्या लाईन मध्ये चढून खेळण्याचा प्रयत्न केला. हल्लीच्या क्रिकेटमध्ये हा सातत्यानं प्रयत्न होत असतो सर. ऑफस्टंपच्या लाईन मध्ये थोडंसं शप्पल होऊन मेरिटनुसार फटके खेळण्याचा प्रयत्न होता, पण बराच कमी फटके आपण लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून पाहत असतो, काऊ कॉर्नर मध्ये पाहत असतो. पण यावेळेस मिड विकेटच्या जवळ हा चेंडू सिंगल देऊन गेला. धावांचा श्रीगणेश झालाय सुनील वाघमारे. आता स्ट्राइक एंडवरती या खेळाडूचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. बऱ्याच शहरामध्ये जाऊन आपल्या समाजाच्या मॅच खेळण्याचा विक्रम याच्या नावावरती, मग रत्नागिरी असो, पुणे असो, इकडे पेन असो, पनवेल असो, बऱ्याच ठिकाणी हा खेळाडू आपल्या समाजाच्या मॅच खेळण्यासाठी जात असतो. सुनील वाघमारेच्या बॅटमधून आलेला चौकार. आपण पाहिलं जबरदस्त हा चेंडू प्रेक्षक देखील वन बाऊच्या पद्धतीने अडवण्याचा प्रयत्न करतात. शांत वातावरण झालेलं आहे. बोंजार एंड कडनं गोलंदाजी चालू आहे. एमपी ढाबा एंड कडनं मात्र इथे फलंदाजी आपण पाहतोय. अशा वेळी टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स या चेंडूला हलकासा पाहायला मिळाला. मन बनवलं होतं फलंदाजानं सिंगल निवडण्याचं, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही घडला सर. आणि इथे मात्र टोटल धावा लागला स्कोअर कार्ड वरती 1-5. शांत वातावरण आहे. आपण डीजेला नक्कीच आमंत्रित करूया. या वातावरणाला थोडंसं आता गरमी
गीत पाहायला मिळालं सर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या ते 1 गडी बाद 5. उत्कृष्ट षटक हाताळले ते राजा हुकेरी आणि आता दुसरं षटक घेऊन येतोय तो एनपी एंड कडून गोलंदाज मयुरेश गायकवाड. हा देखील सासगाव संघाचा खेळाडू आहे. आता एमपी ढाबा एंड कडनं तो गोलंदाजी करतोय आणि स्ट्राईक एंड वरती मात्र बॅटर आहे जितेश. हा जितेश पण इथे पंचांनी मात्र सांगितलं हा चेंडू वाईट आहे, लाईन भटकलं गेली आणि पनिशमेंट पंचांनी दिली. जितेशच्या विरोधात मोहिरेश दोन्ही मित्र आहेत पण आता एकमेकांच्या अपोजिट धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगच्या माध्यमातून खेळतायत. हा एक चांगला संकल्पना आखलेला क्रिकेटचा खेळ आहे. इथे मात्र कदाचित इंजुरी झालेली आहे. पाणी घेऊन जा पण लगेच खेळाडूला पाणी देऊ नका कारण की थोडासा इंजर्ड अवघड जागेवरती हा चेंडू कदाचित लागलेला आहे. थोडंसं शांत बसू द्या आणि हवा येऊ द्या. मोकळा श्वास घेण्यासाठी थोडंसं गर्दी करू नका. म्हणजे एक धाव आता स्कोर कार्ड वरती प्लस केली जाईल आणि येणारा चेंडू असेल फ्री हिट. पण बॅटर नवीन मैदानामध्ये आता पाहायला मिळेल. इंजर्ड असल्यामुळे जितेश डगआउट मध्ये परतीचा प्रवास करतोय आणि नेक्स्ट बॅटर आतिश देशमुख मैदानामध्ये दाखल फ्री हिटचा आस्वाद घेण्यासाठी. जितेश फडके रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाच्या बाहेर येतोय. त्याच्या जागी आलाय तो आतिश देशमुख.
पहिला चेंडू सीमारेषा पार षटकार साईड निश्चित सर, इथे षटकार आला आणि आतिशनं आतिषबाजी करायला सुरुवात नक्कीच केलेली आहे. षटकारांना स्कोरगार्ड वरती क्या मेरा क्या तेरा ही प्रीमियर लीग सगळ्यांची आहे आणि बघता बघता आता 12 वर्ष पूर्ण झाली. इथे मात्र चेंडू हवेमध्ये चूक करतोय मी इथं म्हणेल एसटी रक्षक, ज्यानं प्रयत्न चांगला केला पण मयूरनं लोण्याचा गोळा जसा हातातनं विसावतो ना तसा हा झेल सोडलाय आणि तोही आतिश देशमुखचा. काय म्हणाल सर, हा आता डोकेदुखी ठरणार का? निश्चितच निश्चितच झेल सोडलाय आणि तोही कोणाचा? आतिश देशमुखचा. हाच तो आतिश देशमुख की ज्यांनी आता सलग 2 टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द सिरीज घेतलेला आतिश देशमुख. खूपच सुरेख अशी फलंदाजी करतोय तो आणि आता सुद्धा पहिल्या मॅच मध्ये सुद्धा 5 षटकार त्यांनी ठोकले होते. वेगवान चेंडू, अतिशय भन्नाट वेगाने या चेंडूला टाकलं गेलं. सरळ बॅटने खेळण्याचा मानस धाडस दाखवलं होतं सुनील वाघमारेनं, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. टोटल स्कोरगार्ड वरती 14 धावा लागल्यात. 14 धावांवरती थोडस थांबवण्यामध्ये गोलंदाजाला यश मिळालंय. मयूर चांगलं, मयुरेश मात्र चांगल्या पद्धतीनं चेंडू हाताळतोय. यावेळेस चेंडू हवेमध्ये यष्टरक्षकाला संधी, नजराटी, दुर्घटना घटी. सुनील वाघमारेला करावा लागेल परतीचा प्रवास. ठोक डीजे. मल्हार संघाला सुरुवात जरी खराब झाली होती मयुरेश कडून, परंतु कमबॅक पण त्यांनी त्याच प्रमाणे केले. 2 झटके दिलेत ते लागोपाठ. हॅट्रिक वरती आहे तो मयुरेश. बघूया त्याची हॅट्रिक होईल का. या ओव्हर मध्ये आता हॅट्रिक त्याने मिळवली असती पण एक झेल त्यानं सोडला, तोही आतिश देशमुखचा. पण अजूनही त्याला संधी आहे आणि त्याच्यासाठी पारितोषिक देखील लागलं गेलंय. सुजित पाटील स्ट्राइक एंड वरती. सुजित पाटीलनं केली कमाल आणि मारलाय बेधुंदपणे 4 धावांसाठी. आपल्या संघासाठी मिळवली धमाल. इथे आलेले आहेत हरिभक्त पारायणाचे गुरुकुलचे विद्यार्थी आलेले आहेत. त्यांचं देखील आपण धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीगच्या माध्यमातून स्वागत करू. कॅमेरामॅनला विनंती आहे जरा त्यांच्याकडे कॅमेरा घ्या. बघा एवढ्या रात्री देखील
चिंचवलीतील कीर्तन काला संपून ते आता या क्रिकेटचा काला पाहायला आलेले आहेत. कॅमेरामन जरा फोकस करा. केटीसी बघा आपल्याला पाहायला मिळतात. हे सगळे या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. पांढऱ्या पांढऱ्या या सगळ्या कुर्त्यामध्ये हात करतात बघा. वारकरी संप्रदायामध्ये शांत आणि प्रिय असाही संप्रदाय आणि विठुरायाच्या धाकटी पंढरीमध्ये मी त्यांचं हार्दिक हार्दिक या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. पुन्हा एकदा वळी या मैदानामध्ये वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोटीतील तिसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज राजा ओके. हकेरी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 3 गडी बाद 18. हलकाच ढकलून काढले. 1 धावांसाठी दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होताना दिसतो का आणि निश्चितच दुसऱ्या धावासाठी धाव. सरळ चेंडू फेकले. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं जात आहे ते रनआउट साठी. साठी 500चा पारितोषिक लावलंय पण 500चा करंट कदाचित आतिश देशमुख देऊ शकतो. यावेळेस बिग तगडी लढत. एक वेल एक्सप्रेस गोलंदाज आणि वेल एक्सप्रेस बॅटर आणि ते आतिशनं आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. काऊ कॉर्नर रे चेंडू ट्रॅव्हल होतोय. थोडंसं फंबल पाहायला मिळालं. चेंडूची उचल फेक केली जाईल. तत्पूर्वी चित्याच्या चपळाईनं हरणाच्या गतीनं सहज 2 धावांची चोरी. या 2 धावांच्या मदतीनं आता 22 हा गडा स्कोर कार्डवरती पूर्ण होतोय आणि माझ्या माहितीनुसार आता 12 देखील वाजून गेलेले आहेत. म्हणजे 22 तारीख देखील सुरू झालेली आहे. स्लाइट मिसफिल्ड झाली. त्याचा पुरेपूर फायदा उचलला. 2 धावा धावून पूर्ण केल्या. हा वेगवान चेंडू होता पण इथे बघा चेंडूला हलक्या हातानं टाकण्याचा प्रयत्न केला. बाउन्स मिळाला नाही आणि बॅटवरती देखील चेंडू आला नाही. निर्धाव चेंडूची झाली सांगता. आता विकेटसाठी 500च्या 1000 झालेत. म्हणजे या विकेटचं महत्व मास्तर किती आहे आता ते पाहायला मिळेलच. याला घे म्हटलं गेलं पण हा घे म्हणतोय. इथे आलाय फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर दन 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 करणारा AK-47च्या गोळीसारखा ढिशक्याव चौकार. उभा माझा विठुराया आणि त्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी आपण पंढरीला जात असतो. पण ज्यांना कोणाला या पंढरीला जाता येत नाही ते मात्र या धाकटी पंढरीमध्ये येऊन विठुरायाचं दर्शन घेत असतात. हरिभक्त पारायणानं दुमदुमणारी ही नगरी विठुरायाच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा पूर्ण धाकटी पंढरीचा हा सोहळा आणि या सोहळ्यामध्ये पुन्हा एकदा विठुरायाच्या चरणी नतमस्तक होताना आपण मैदानामध्ये जातोय. जिथे या चेंडूवरती धावा आल्यात त्या 2 आणि 2 धावांच्या मदतीनं 28 धावांची नोंद. पुन्हा एकदा हलक्या हातानं आतिशनं ओळखलंय. मेरिटनुसार तो फटके खेळतोय. चांगल्या चेंडूवरती उत्तर त्याचं सिंगल डबलनं तो देतोय. हा क्रिकेटचा अजब बजब खेळ आहे. पण इथे जर तुम्ही ताकदीपेक्षा युक्तीचा वापर केला तर खेळपट्टीवरती जम बसू शकता आणि खराब चेंडूची तुम्ही
वाट लावू शकता. सेन्सेबल क्रिकेट बघायला मिळालं आतिश कडून. जो आतिश मोठे मोठे फटके मारण्याकरता पाणी घेऊन जा. जाणला जातो तोच आतिश कलात्मकरित्या फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळाला या षटकामध्ये. याच करता तर त्यानं आता ज्या झालेल्या काही मोठ्या स्पर्धा आहेत तिथे बॅक टू बॅक मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाला. टोटल धावा लागल्या त्या 30. 3 बाद 30. पाण्यासारखं पुण्य नाही आणि पुण्याचं काम यावेळेस केलं पाहिजे. तर ही विठुरायाची नगरी आणि या नगरीमध्ये आपण हे पुण्य मिळवण्याची संधी आपल्याकडे आहे. मी आमच्या छोट्या कलाकाराला विनंती केली आपण पाणी घेऊन मैदानामध्ये जा. तत्पूर्वी आपण ऐकूया पुन्हा एकदा डीजे ला. कुंडाला जातात असं मी ऐकलंय आणि इथे आपण बघतोय आता पाणी पुरवलं गेलं त्यानंतर या खेळामध्ये काहीतरी फेरबदल होईल अशी आपण अपेक्षा करूया. टोटल स्कोअर कार्ड वरती धावा लागल्या त्या 30. 10च्या सरासरीनं 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावसंख्येची नोंद. नेक्स्ट बॉलर रोहन ठोंबरे मॅन फ्रॉम चिंचोली गोहे. वेगवान चेंडू पंचांकडे अपील केली गेली पण ही पंचांनी अपील नकारलेली आहे. इथे मात्र डॉट चेंडूचा इशारा आलाय. 30 या आकड्यावरती स्कोर कार्ड स्थिर आहे. रोहनचा पहिला चेंडू निर्धाव फेकला गेला आणि स्ट्राइक एंड वरती सुजित पाटीलला आपण पाहतोय. सुजित पाटील मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय पण त्याने ओळखलं पाहिजे आतिश देशमुख सारखा एक चांगला वेल सेट बॅट्समन जो नॉन स्ट्राइक एंड वरती आहे तर अशा वेळी सिंगलला त्याला साथ देणं जास्त गरजेचं आहे. आता मात्र ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. पॉइंटच्या दिशेने या चेंडूला हलक्या हाताने खेळलंय. सिंगल आली दुसऱ्या धावेसाठी आता धावणार नाहीयेत. आतिशनं देखील स्वतःला सावरलंय. 3 चेंडूवरती 1 धाव खर्च करताना रोहननं मात्र चांगलं कमबॅक आपल्या संघासाठी करून दाखवलं आणि टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात ते 31. 3.3 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि गडी देखील 3 बाद झालेले आहेत 31 आकड्यावर. वेगानं बॅट फिरवली गेली. बॅटच्या स्लॉट मध्ये जर चेंडू आला असता तर नक्की एमपी डाब्याच्या पार्किंग प्लॉट मध्ये पाकला मिळाला असता. पण जर तरच्या भाषेमध्ये क्रिकेटला स्थान नाहीये आणि जर तरचा उल्लेख झाल्याशिवाय क्रिकेट पूर्ण देखील होत नाहीये. अशा वेळी पुन्हा एकदा गोलंदाज हवी होईल का? इथे चेंडू उंच गेलाय. बॅट आणि चेंडूचा पुरेपूर संपर्क नाही. स्वतः रोहन प्रयत्न करतोय. आतिशचा झेल सुटलाय आणि 2 धावा देखील पूर्ण झाल्यात. हा झेल नाहीये तर आपण विजयाचे दरवाजे बंद करतोय की काय असा प्रश्न देखील आता पडेल. जसा भाजलेला कोंबडा आगीला घाबरत नाही तसा गोलंदाजाला आतिश देशमुख आता घाबरणार नाही. विकेट साठी 1000 रुपये पण ती विकेट घेता आली नाहीये. पंच मात्र सांगतात हा चेंडू ऑफ स्टंपच्या अतिरिक्त लाईनच्या बाहेर होता. वाईट चेंडूचा इशारा. टोटल स्कोर कार्ड वरती 34 धावसंख्येची नोंद. या षटकातले आतापर्यंत चेंडू फेकून झालेत ते 5.
आणखीन एक संधी होती. चेंडू मैदानामध्ये तिकडे पडला, पण व्यासपीठावरती इकडे आवाज आला कॅच आहे, पण ती मात्र घेता आली नाही. सिंगल आली आणि एक या धावसंख्येच्या मदतीनं टोटल 35 धावांची नोंद. हा आवाज जास्त ओळखीचा वाटला, कदाचित गणेश नाना पाटील यांचा आवाज असावा. चार षटकांचा खेळ समाप्त झाला. टोटल स्कोअर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 35. शेवटचा आणि अंतिम षटक, तोड फोड माड धाडवलंय षटक. या षटकामध्ये आतिश देशमुख आता आक्रमण करेल का? गोलंदाजी मार्क वरती आलाय गोलंदाज तुषार. आतिश देशमुखच्या विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. तुषार हुशार पद्धतीनं ते पारितोषिक मिळवेल का? सिंगल तर आली, दुसऱ्या धावेसाठी धावलेत आणि ते दुसरी धाव देखील पूर्ण. क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडत असतात. चूक केली आणि चुकीला माफी नाही. 2 धावांनी स्कोअर कार्ड वरती वाढ. टोटल 37 धावांची नोंद. स्ट्राईक एंड वरती आलाय आतिश देशमुख. आता येणाऱ्या 5 चेंडू मध्ये त्याच्या बॅट बंद किती धावा येणार? किरण देखील आशाभूत नजरेनं ही मॅच पाहतोय. लोअर फुलटॉस आडव्या बॅटनं मिड विकेट मध्ये खेळलाय. आतिश देशमुखचा फटका मोक्याच्या क्षणी अडवला, पण आता काय घडलं हे पंचच सांगतील. डीजे मिळवली की काय, एवढा खुश झाला होता क्षेत्ररक्षक. आतिश देशमुख मात्र परतीचा प्रवास करतोय. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये आलाय. बॅटर नेम हर्षल. वेगानं बॅट फिरवली गेली. मिनी हेलिकॉप्टरचा हॅमर फिरवला गेला, पण धाव मिळाली ती 1-1 या धावसंख्येच्या मदतीनं. आता टोटल 38 धावांची नोंद. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 बाद 38 असं वाटलं तर 50+ धावा स्कोअर कार्ड वरती नोंद होतील, पण कदाचित 40च्या आतमध्ये रोखलं जातं की काय असा प्रश्न मला देखील आता पडलाय. तुषार नक्कीच हुशार निघाला. चांगला चेंडू, यष्टिरक्षकाला संधी, पण यष्टिरक्षकानं पुन्हा एकदा चूक केली. कदाचित कदाचित यांनी गोट्या खेळल्या नसाव्या. 1 या धावसंख्येच्या मदतीनं 39. 6 वर्ष बाहेर असल्यामुळे ते विसरले असतील. फुल टॉस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या टो एंडला हा चेंडू स्पर्श करून गेला. शॉर्ट काऊ कॉर्नर मध्ये या चेंडूला अडवलं. पुन्हा एकदा रनआउटची संधी होती. सुजित पाटीलला सातत्यानं रनआउट साठी जीवदान दिलं जाते. 2 धावांच्या मदतीने आता टोटल 41. एक मार असा आवाज आलाय, पण तो एक मोठा फटका ही मॅच बनवेल का? वेगानं चेंडू पुन्हा एकदा टाकण्याचा प्रयत्न. खोलवर टप्पा हा चेंडूवरती फेकला गेला. रनआउटची संधी. यष्टिरक्षक पुन्हा एकदा चूक करतोय. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालं. तिसरी धाव घेताना मात्र फलंदाज बाद होतोय आणि या 2 धावांच्या मदतीनं टोटल
43 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात म्हणजे 30 चेंडू आता 44 धावांची गरज. नेक्स्ट मॅच संगणक आणि वीरेश्वर श्री वीरेश्वर 11 संघाचा संगणक टॉस साठी आपल्याला लवकरात लवकर यायचंय. तत्पूर्वी आपण ऐकूया डीजे ला. चार वाजता संध्याकाळी सुरू होत. मयुरेश मॅन फ्रॉम सासगाव. गेम इज ऑन. 30 चेंडू 44 ची गरज. हलक्यातनं राजाने या चेंडूला खेळलंय. सारसनच्या या पट्ट्यानं मात्र या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला पण लेट झाला आणि थेट सिंगल आली. हर्षद उर्फ बाबल्या
मयुरेशनं या चेंडूला डीप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंगॉन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, जिथून सिंगल येते आणि एक या धावसंख्येच्या मदतीने स्कोअर वरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 44 धावांचा पाठला करताना 2. टॉस झालाय का? नाणेफेकीचं कौल जिंकलंय RJ ब्रदर्स संघानं. निर्णय झटपट पटापट. फिरून मारण्याचा प्रयत्न राजा आवटेनं या चेंडूवरती स्वतः प्रयत्न केला या चेंडूला अडवण्याचा आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. शांत वातावरण आहे, पण अजूनही देखील दर्दी क्रीडा रसिक या स्पर्धेमध्ये क्रिकेटचा आनंद घेताना सगळ्या प्रेक्षकांचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. 3 पैकी 2 स्टँड अजूनही खचाखच भरलेले आहेत. एमपी डाबा एंड कडे मात्र थोडीशी गर्दी कमी झालेली आहे. कदाचित ढाबा बंद झाला असावा, पण इथे मात्र सिंगल आली. 3 धावा आता स्कोअर कार्ड वरती. फुलटॉस फिरून मारण्याचा प्रयत्न केला, पण इथे मात्र पंच सांगतात डाव्या हॅशच्या बाहेर या चेंडूला पकडलं गेलं. वाईट चेंडूचा इशारा येतोय. 1 अवंतरच्या मदतीनं स्कोअर कार्ड वरती टोटल 4 धावांची नोंद. सहजासहजी या मॅच मध्ये कदाचित हे कोड सुटणार नाही. इथे संघर्ष तर करावा लागणार. लहरों से डरकर नैया पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि ते चांगला प्रयत्न, रनआउटची दाट शक्यता होती, नकार दिला गेला. चांगल्या पद्धतीनं शॉट लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाने या चेंडूला अडवलं आणि इथे मात्र आपण पाहतोय या चेंडूवरती उत्तर आलं नाही. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा त्याच दिशेनं काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. राजेश पाटील मॅन फ्रॉम ताकई आपल्या संघासाठी चांगलं योगदान देताना. यांचं क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर जरा जोरदार टाळ्या वाजवा. या वयामध्ये कदाचित मी खेळेल का नाही याचा प्रश्न मला देखील पडलाय, पण त्यांनी काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं. बिन बाद 5 चांगलं षटक पॉवर प्लेचं पाहायला मिळालं. गोलाचं नक्कीच कौतुक केलं गेलं जाईल, पण इथे मात्र आता येणाऱ्या 24 चेंडूमध्ये विजयासाठी गरज असेल ती 39 धावसंख्येची. 39 धावेची गरज आहे येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. मॅच मी मगाशीच सांगितलं होतं, संघर्ष तर करावा लागेल. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. दोन्ही संघांकडे तेवढाच चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे. पण आता नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्गवरती आतिश देशमुख येणार का? गोलंदाज सुजित पाटीलचा वापर एमपी डाबा एंड कडनं आता केला जातोय. स्पीडअप दाखवा विनंती आपणास की आपण जरा थोडा जलद गतीने या सामन्याला सुरुवात ठेवा. अजूनही 2 सामने पेंडिंग आहे. एवढा लवकर सामने सुरू करून जर लेट होणार असतील तर मग उपयोग नाही. आयोजक देखील मग विचार करतील. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे, बऱ्याच जणांना इथून जॉबला जायचंय, त्यामुळे आपण लवकर सामने सुरू होईल याचा प्रयत्न केला होता. सुजितचा पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेने वळण घेतोय. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू होता. स्टंपच्या मागे आपण पाहतोय या संघाचे पुरस्कर्ते अजय पिंगळे ज्यांनी या चेंडूला अडवलंय. चेंडू उंच गेलाय. लांबी देखील या चेंडूवरती पाहायला मिळाली. आउट ऑफ द पार्क. काऊ कॉर्नरच्या बाहेर मयुरेशच्या बॅट बंद आलाय. दन 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 करणारा षटकार. हे या विभागामध्ये जसजशी रात्र होते ना तशी थोडी मजा येते. अपील तर जोरदार झाली, पण तुम्ही अपील कोणाकडे करता याचं देखील तुम्हाला आता भान ठेवावं लागेल. ही अपील तुम्हाला मेन पंचांकडे करायची आहे.
पण जर सांगतात थोडासा हाईट फॅक्टर या चेंडूवरती पाहायला मिळाला आणि इथे मात्र डॉट चेंडूचा इशारा येतोय. षटकारानंतर लगेच रिॲक्शन झालंय. सुजित पाटीलला मात्र या चेंडूला चांगल्या पद्धतीने हाताळलं. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये घेऊन वेगावरनं बॅट फिरवली गेली पण त्याच ताकदीनं आतिश देशमुखने या चेंडूला अडवलं. सिंगलचं रूपांतर डबल झालंय. जवळजवळ 2 धावा सहज वाचवल्या गेल्या. चांगल्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. समसमत्या ट्रॉफ्यांसाठी 88 मैदानामध्ये चालू आहे. क्षेत्ररक्षण आपण बघतोय. क्लॅरिटी क्वालिटीच्या साईनं रिप्लेच्या माध्यमातून आतिश देशमुख किती वेगाने या चेंडूवरती आला आणि त्यानं सहज या चेंडूला आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला. पण त्याच दरम्यान चित्याच्या चपळाईनं हरण्याच्या गतीनं 2 धावा देखील पूर्ण झाल्या. हाय जबरदस्त झेल टिपला. एकानं सोडला तर दुसऱ्यानं धरला. आता खऱ्या अर्थानं म्हणावं लागेल एक से भले दो. मामा भाचा आणि मामानं भाच्याला मात्र चांगल्या पद्धतीनं हाताळलं. चला नेक्स्ट बॅटर तयार राहा. अनिकेत पाटील आता मैदानामध्ये दाखल होते. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 13 क्या मेरा पहिला गडी 13 या आकड्यावरती बाद झालाय. पाटला होतोय 44 धावांचा. चला जरा फास्ट खेळा. पुन्हा एकदा मी विनंती करतोय तुम्हाला. या षटकातील आतापर्यंत 5 चेंडू झालेले आहेत. आल्या आल्या फलंदाजानं तडाखा दिला. जणू काही पॅव्हलियन मधनं सेट होऊन आला की काय. 6 धावांनी स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल आता धावा पाहायला मिळतील त्या अनिकेत पाटीलच्या बॅट मधनं 6 धावा आल्यानंतर 19 चा आकडा पूर्ण होतोय. पाटला 44 चा होत असताना 6 नंतरचे हिरो आहेत म्हणूनच षटकार मारलाय. चला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण आता सजून घ्या. 18 बॉल 25 धावांची गरज. शेवटचे 18 चेंडू 25 धावा. नेक्स्ट बॉलर राजा आउटे. पंचाच्या डाव्या बाजूनं 5-6 पावलांचा रनअप घेऊन राजा आउटे गोलंदाजी मार्गवरती तयार. स्ट्राईक वरती फलंदाज आहे राजेश हुकेरे. राजेश हुकेरेनं डान्सिंग राऊंड क्रिकेट टप्प्यावरती जाऊन केले आक्रमण. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या बाहेर मारलेला जबरदस्त चौकार. 23 धावा या चौकाराच्या माध्यमातून पूर्ण झाल्यात. पाटला 44 धावांचा होतोय. राजा आउटे याच्या चेंडूचा पुरेपूर अभ्यास करून मारलेला फटका होता. अशा वेळी राजा आउटेनं देखील बॅटरच्या डोळ्यात डोळे घालून आता चेंडू टाकावे लागणार. यावेळेस कडे कडे स्ट्रोक. लॉंग ऑफच्या दिशेनं मारला मल्टी हिट आउट ऑफ द पार्क. चौकारानंतरचा षटकार. 29 धावा स्कोर कार्ड वरती पूर्ण. विजयासाठी आता 15 धावांची गरज आहे आणि चेंडू उरलेत ते 16. गणेश नाना पाटील यांना आता विचार करायला पाहिजे या खेळाडूबद्दल. एवढा सुंदर खेळ याचा चालू आहे.
जर ते 40 प्लसच्या असतील तर कदाचित 40 प्लसच्या आसपास आहेत माझ्या माहितीनुसार, किंवा 40 प्लस देखील असू शकतात. सचिन देशमुख त्याबद्दल पुरेपूर माहिती देऊ शकतात. पण इथे मात्र वाईटच्या माध्यमातून सिंगल आली. एक या धावसंख्येनं 30 धावांची नोंद. अभिजित पाटील यांचं देखील कौतुक करेल. यांचं देखील आता व्यवसायाकडे लक्ष केंद्रित झालेलं आहे. पनवेलमध्ये त्यांचं देखील स्पोर्ट्स शॉप आहे, जिथे चमचमत्या ट्रॉफ्या तुम्हाला मिळू शकतात. चांगल्या पद्धतीनं क्रिकेटच्या वस्तू महालक्ष्मी स्पोर्ट्स या शॉपमध्ये तुम्ही जाऊन नक्की एकदा व्हिजिट करा. पण इथे आपण बघतोय दृष्ट लागले असं म्हणावं लागेल. बॅटर मात्र बाद झालाय. स्कोअरकडे वरती 30 धावा असताना पाटला 44 धावांचा होतोय. नेक्स्ट बॅटर तुषार गायकवाड. पंधरा चेंडू 14 धावांची गरज. आल्या आल्या फलंदाजानं वेगानं बॅट फिरवली. तुषार गायकवाडच्या बॅटमधनं सिंगल आली. एक या धावेच्या मदतीनं आता टोटल 31 धावसंख्येची नोंद झाली आहे. 14 चेंडू 13 धावांची गरज. अनिकेत पाटील स्ट्राइक एंडवर. अनिकेत पाटीलनं देखील सरळ बॅटनं या चेंडूला लॉंग ऑफ मध्ये खेळलंय. डीप मध्ये सुनील चेंडूवरती आलाय. तत्पूर्वी मिळाली एक सिंगल. सिंगलच्या मदतीनं स्कोअरकार्ड वरती वाढ. 32 धावा आता स्कोअरकार्ड वरती पूर्ण झाल्यात. शेवटचे 13 चेंडू 12 धावांची गरज. धीम्या गतीने या चेंडूला हाताळलं गेलं. ॲपील तर मैदानामध्ये झालेत, पण पंच त्यांच्या निर्णयावरती ठाम आहेत. शेवटचे आता 12 चेंडू विजयासाठी 11 धावांची गरज. 12 चेंडू 11 धावा. 11 धावा करायच्या त्या 12 चेंडू मध्ये. म्हणूनच मी मगाशी म्हटलं होतं सहज हे कोडं सुटल असं वाटत नाहीये, कारण की नेहमी लो स्कोरिंग सामने हे हाय व्होल्टेज होतात. देवांश मल्हार 11 संघाच्या विरोधात मॅच मात्र रंगतीये साईराज एंटरप्राइजेस या दोन संघामध्ये. नेक्स्ट बॉलर आतिश देशमुख. 12 चेंडू 11 धावांची गरज. सिंगल आली आणि एक या धावसंख्येच्या मदतीने आता टोटल 34 धावा आता स्कोअर कार्ड वरती पूर्ण झाल्यात. पाटला 44 धावांचा होतोय. गोलंदाज आतिश देशमुख आता गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्राइक एंड वरती आलाय अनिकेत पाटील. अनिकेत पाटीलचा हा जोरदार हल्ला. 6 नंतर यांना जास्त जोर तोडतो असं मला मगाशी सांगितलं गेलं, पण 6चा तडका मात्र त्यांनी दिलाय. षटकार.
टोटल स्कोर कार्ड वरती आता धावा लागल्यात त्या 40 विजयासाठी 4 धावांची गरज. आडव्या बॅटनं या चेंडूवरती प्रयत्न केलाय तो मारण्याचा. सिंगल आली एक या धावसंख्येच्या मदतीनं. टोटल 41 विजयासाठी 3 धावांची गरज. 9 चेंडू 3 धावांची गरज. तीन धावांची गरज असताना तुषार गायकवाडनं मारलेला हा जबरदस्त 6 धावांसाठी भीमटोला षटकार. हा सामना जिंकलाय साईराज एंटरप्राइजेस संघानं आणि या सामन्याचा शिल्पकार, या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच तर या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब जातोय मयुरेशला, ज्यानं तो पहिल्या इनिंग मध्ये 2 विकेट मिळवताना 13 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर